आज आपण बेसनपासून इनो सोडा न वापरता अगदी झटपट कमी वेळामध्ये मस्त असा नाश्ता बनवतो आहे। तर यासाठी इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, हळद घातली पाव चमचा हिंग घातला। यानंतर 1 चमचा इथे मी तांदळाचं पीठ घालते। तांदळाचं पीठ नसेल तर तांदळाच्या पिठाशिवाय सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। आता आपण इथे 1 कप बेसन घेतलं होतं। इथे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलं आहे। थोडं पाणी घालत जायचं आणि मिक्स करत जायचं आहे। तुम्ही जर वाटीने बेसन मोजत असाल तर 1 वाटी बेसन घ्या आणि मग त्यासाठी तुम्ही इथे अर्धी वाटी पाणी घ्या। अर्धी वाटी पाणी घालून हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं होतं। अजूनही हे घट्ट आहे तर इथे आणखी पाणी घालावं लागेल। आणखी इथे 1 कप पाणी मी घेतलं आहे। एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। तर आतापर्यंत यामध्ये मी अर्धा कप आणि पुन्हा अर्धा कप असं 1 कप पाणी घातलं। नंतरच्या एका कपामधलं अर्धा कप पाणी शिल्लक राहिलं आहे। म्हणजे 1 कप बेसनसाठी 1 कप पाणी तुम्हाला लागेल। आता हे पीठ अगदी परफेक्ट आहे। आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया आणि नाश्त्याबरोबर खाण्यासाठी मस्त अशी चटणी तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये भरपूर पुदिना घालायचा आहे। यानंतर पुदिना जेवढा घेतला तेवढीच इथे कोथिंबीर घेतली आहे। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात। यानंतर 2 चमचे यामध्ये दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। यानंतर चटणीला दाटसरपणा येण्यासाठी इथे मी 1 चमचा फरसाण घालते। तुम्ही भाजलेली चण्याची डाळ घालू शकता किंवा भाजलेले शेंगदाणे घालू शकता। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचे आणि आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही मस्त आपली पुदिन्याची चटणी तयार झाली आहे। रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। ही चटपटीत अशी आपली चटणी नाश्त्याबरोबर खूपच मस्त लागते। चटणी बाजूला ठेवूया आणि आता पुढची कृती करूया। हे पीठ जे आपण तयार करून ठेवलं होतं ते आता छान फेटून घ्यायचं आहे। कारण आपण यामध्ये इनो सोडा वापरणार नाही आहोत, त्यामुळे पीठ हलकं होण्यासाठी 2 ते 3 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे। पाहू शकता याच्यावरती बबल दिसत आहेत, म्हणजे छान हलकं झालं आहे। आता इथे मी काही भाज्या घेतल्यात। तर यामध्ये गाजर किसून घेतला आहे, शिमला मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, कांदा, टोमॅटो आणि याबरोबर इथे मी किसलेलं पनीर घेतलं आहे। आता इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे। यावरती थोडंसं तेल लावायचं आहे। खूप कमी तेलामध्ये होणारा नाश्ता आहे, पण चवीला अगदी मस्त होतो। तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडलं आहे। आता 1 चमचा पीठ सेंटरला घालायचं आहे आणि हलक्या हाताने हा बेसनचा चिला पसरवून घ्यायचा आहे। डोस्याप्रमाणे हा असा पसरवून घेतला आणि आता याला आपण भाजून घेऊया। वरची बाजू ड्राय होईपर्यंत हा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि वरची बाजू ड्राय झाली की याला तेल लावायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता। आता यावरती मी टोमॅटो केचप पसरवते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे शेजवान चटणीसुद्धा पसरवू शकता किंवा घरी जर कोणती चटणी असेल, जशी घरी लसणाची चटणी बनवलेली असते किंवा हिरवी चटणी असते, तीसुद्धा तुम्ही इथे पसरवू शकता। यावरती आता कांदा घालायचा आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे स्टफिंग तयार करून सुद्धा हा डोसा तयार करू शकता। याच्यावरती मी ते गाजर किसून घातलं आहे, कोथिंबीर घातली, थोडीशी हिरवी मिरची घातली आहे, टोमॅटो घातला आहे। याला आणखी पौष्टिक बनवण्यासाठी इथे मी पनीर घालते आहे। तुम्ही चीजसुद्धा किसून घालू शकता।
मुलांसाठी तर अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि अगदी आवडीने खातील. हा चिला आता खालच्या बाजूने सुद्धा भाजला गेला आहे. काढून घेऊया. असा हा फोल्ड करायचा आहे. आता आपण हा कट करूया, म्हणजे असे छोटे पीसेस मुलांना सहज खाता येतील आणि टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही असे पीसेस करून देऊ शकता त्यांना. तर अगदी मस्त झटपट आणि टेस्टी नाश्ता तयार झाला आहे. इनो सोडा असं काहीच यामध्ये नाही आहे, त्यामुळे पौष्टिक आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.